शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये यावर्षीचा हंगाम म्हणजे तुमच्या पाऊस लेट झाला, परंतु जो हंगाम ज्या ठिकाणी चालू झाला, आज चांदवड तालुका असेल, नाशिक जिल्ह्याचा इकडचा जो आपण म्हणतो उत्तरेकडील भाग असेल, त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी आर्लीच्या लागवडी त्या ठिकाणी केल्या, बऱ्याच शेतकऱ्यांनी अडचणी आल्या. परंतु आज एवढे शेकडो प्लॉट बुकिंग असताना आपण काम करणं कसं गरजेचं राहील, ज्या ठिकाणी आपल्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्यासाठी आपण प्लॉटांच्या ब्रँचेस आपल्याला झाडामधील ब्रँचेस आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने वाढवता येतील, त्याचबरोबर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल आणि याच्यासाठी आपण सुरुवातीला कोणत्या फवारण्या घ्यायच्या, कोणत्या ड्रिंचिंग घ्यायच्या, या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत. आता लक्षात घ्या, आता जे आपल्याकडे टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर करतात, म्हणजे आज जवळजवळ शेकडो प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर झालेले, परंतु ज्या शेतकऱ्यांनी कामकाज चांगलं केलं त्यांचे प्लॉट अतिशय सुंदर आजही त्या पद्धतीचे आहेत. आता याच्यानंतर आपल्याला काम करताना आपण लक्षात घ्या कोणत्या अडचणी येऊ शकतात. आता आपल्याकडे पाऊस झाला तर आपल्याकडे करपा असेल, जांतो असेल, याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो. आता याचसोबत आपल्याकडे पांढऱ्या माशीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो. मग याच्यासाठी आपण 3 ते 4 महत्त्वपूर्ण फवारणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची, पाऊस आला, पाऊस झाल्याच्या नंतर पाऊस उघडल्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची. त्या फवारणीमध्ये तुम्हाला क्युप्रोफिक्स घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. क्युप्रोफिक्स आपण घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, त्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन 24 ग्रॅम, अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. त्यानंतर एक 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर आपण पांढऱ्या माशीसाठी एक फवारणी घ्यायची. त्या फवारणीमध्ये तुम्हाला सिंजेंटा कंपनीचं पेगासस घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम. त्यासोबत ब्लॅक माइट घ्यायचं आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आणि स्कोर घ्यायचं 100 मिली. अशाच पद्धतीची एक फवारणी घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण परत 2 ते 3 दिवस जाऊ द्या, परत करप्यासाठी आपण चांगली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कर्जेट घ्यायचे 600 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला कोसाईड घ्यायचे 200 ग्रॅम. अशा पद्धतीची एक फवारणी आपण करून घेणं गरजेची. आता ही फवारणी केल्यानंतर आपल्याकडे अळीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो. मग अशा वेळेस आपण प्रोक्लेम त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यासाठी 70 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला नार्विंग घ्यायचे 250 मिली आणि स्कोर घ्यायचे 100 मिली, अशी सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो. अशा पद्धतीचे जर आपण फवारणी घेतल्या तर टोमॅटोमध्ये आपल्याला चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल. त्याचबरोबर आपल्याला चांगल्या ब्रँचेस निघण्यासाठी एक महत्त्वपूर्ण फवारणी या ठिकाणी सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फवारणीमध्ये आपल्याला एक ग्रेड आपल्याला चांगल्या पद्धतीची घ्यायची. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वाढीची अवस्था बघून आपल्याला 04932 500 ग्रॅम किंवा 05234 500 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचं 100 ग्रॅम आणि आपल्याला चांगले फुटवे निघाले पाहिजे, चांगले ब्रांचेस निघाले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कॅल्बॉन कंपनीचं रुबिकॉन घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 250 ml आणि त्यासोबत एंट्राकॉल 500 ग्रॅम, अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची. ही फवारणी काढल्यानंतर 3-4 दिवशी आपल्याला चांगल्या ब्रांचेस त्या ठिकाणी निघायला त्या ठिकाणी मदत होईल. आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आळवण्या सुद्धा तितक्याच गरजेच्या आहे. आळवण्या घेत असताना तुम्हाला पहिली आळवणी त्या ठिकाणी घ्यायची. लक्षात घ्या, कुठंतरी आपल्याला रोपाची लागवड करताना आपण काळजी घ्या. लागवड करत असताना खालचे जे आपले रोपाचे जे पानं म्हणतो आपण, ते पानं आपल्याला जमिनीत जातील अशा पद्धतीने आपण लागवड करणं गरजेची. ज्या ठिकाणी हवेचं प्रमाण जास्त असेल, टेम्परेचरचं प्रमाण जास्त असेल, अशा ठिकाणी आपण ग्लास लावून घेणं गरजेचे राहतील. तुमची लागवड झाली, लागवड झाल्यानंतर 3-4 दिवशी आपल्याला पहिली आळवणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 19-19 घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो, रोको घ्यायचे त्यासाठी 250 ग्रॅम आणि त्यासोबत आपण कीटकनाशक मग त्या ठिकाणी आपण इमिडा 17.8% आपण घ्यायचे 200 मिली आणि त्यासोबत आपल्याला एक्सपर्ट ड्रिप 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली अशा प्रमाणात घेऊन आपण एक ड्रिंचिंग त्या ठिकाणी करून घ्यायची. ही ड्रिंचिंग झाली, परत 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर दुसरी आळवणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. दुसरी आळवणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी स्लेअर प्रो 200 मिली, लक्षात घ्या, ही सुद्धा आळवणी तितकीच महत्त्वाची असेल. स्लेअर प्रो घ्यायचं आहे आपल्याला 200 ml, त्यासोबत आपल्याला मास्टर 20-20 घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो. आता हे घेत असताना आपल्याला नक्कीच रूट आपल्याला अजून चांगल्या पद्धतीची वाढली पाहिजे. ते रूट वाढण्यासाठी आपण त्या ठिकाणी फुलविक बेस आपल्याला प्रॉडक्ट त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ॲकॅडियन कंपनीचं गोल्ड स्टार सुद्धा आपण जर घेतलं तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील. किंवा बरेच शेतकरी त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या रसायनांचा वापर करतात, वेगवेगळे औषधं त्या ठिकाणी वापरतात, ज्याचेही तुम्हाला चांगले रिझल्ट असतील त्याची आपण एक आळवणी करून घेणं गरजेचे राहील. ही आळवणी झाली, परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर तिसरी आळवणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो, 13-0-45 1 किलो, अशा पद्धतीची एक तिसरी आळवणी आपण जर ड्रिपच्या माध्यमातून दिली तर अतिशय चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी येतील. त्यासोबत आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक घेत असताना रिडोमिल गोल्ड घ्यायचं आहे आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम आणि ही आळवणी आपण प्रत्येक झाडासाठी 100 ml या प्रमाणात गेल्यानंतर आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला स्लेअर प्रो गेल्यामुळे तुम्हाला नागाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. जमिनीमध्ये काही कीटक वगैरे असतील किंवा आपण त्या ठिकाणी पेपर अंथरतो, ते पेपर अंथरण्यापूर्वी आपण ड्रिपच्या माध्यमातून एक तुम्हाला कीटकनाशक म्हणून आपण त्या ठिकाणी फिनिक्स कंपनीचा हायनेस आपल्याला एकरी 1 लिटर, लक्षात घ्या,
हा सुद्धा डोस अतिशय महत्त्वाचा असेल. त्यासोबत आपल्याला धनकिरीचं कॅल्शियम सल्फ 1 लिटर असा डोस आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन फुल पाणी त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पेपरची आथरणी त्या ठिकाणी जर केली तर आपल्याला नक्कीच मुळवा असेल किंवा आजूबाजूचे जे बारीक कीटक असतील, ते काळे कीटक असतील, त्याचा कुठलाही प्रादुर्भाव प्लॉटवरती त्या ठिकाणी होणार नाही. आज बरेच शेतकरी प्लॉट रजिस्टर करताय. तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॉट रजिस्टर करता, तुमची मिरची असेल, टोमॅटो असतील, आपण बरेच व्हिडिओ पण त्या ठिकाणी दिले. तर काय अनुभव, काय सांगाल? चांगले अनुभव आहे. आपल्याला यांचे मार्गदर्शन लाभल्यापासून प्लॉट पण चांगली आली आणि ॲव्हरेज पण चांगली भेटतं. उत्पादन चांगल्या पद्धतीने हो, मिळालं. उत्पादन पण चांगल्या पद्धतीने भेटलं, त्यामुळे काही अडचण नाही. त्यामुळे आज सतत आपण दरवर्षी आपण प्लॉट डॉक्टर रजिस्टर करतो. डॉक्टर ॲग्रीवाला यांच्याकडे प्लॉट रजिस्टर करतो. आता याच्यानंतर जेही शेतकरी प्लॉट रजिस्टर करणार असतील त्यांच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो. 9834 25 22 14 91 68 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर जे आपण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी यूट्यूबला असतील, फेसबुकला असतील, इन्स्टा आय डीला असतील, जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.